तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग
सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरून या भला न वंचित त्याला चुकू नको. जोडोनी धन न घाली माती ब्रह्मरुंदे पूजन येती. सत्याचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको. दशा यवन बाणली अंगी पांगेला नो हे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी राही सतसंगी चुकू नको. मग तेथे न चले काय सत्ता संपदा राहीन ठाईच्या ठाई. पुढे संचित देईल ग्वाही तुका म्हणे कैयमाज्ञा. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरून या बलान वंचित त्याला चुकू नको. येई पांडुरंगे नाही सांभाळोने. येई पांडुरंगे कारुण्य सिंधू भव दुःखहारी. तुझ विन शंभू मज कोण तारी. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रस्तुत प्राप्त समय निरूपण करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंदे जगदवंदे महाराष्ट्र भूषण देऊचे सुप्रसिद्ध असे साधू श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबराय. देव दुर्लभ देहात आलाय. काही कार्य सांगितले की जे कार्य केल्याशिवाय माणसाने मरायचं नाही. देहात इति कर्तव्य सिद्ध साध्य करण्याकरता सांसारिकाला साधकाला संन्यासाला वैष्णवाला देव दुर्लभ देह ज्याला ज्याला मिळाला आहे. देहात इति कर्तव्य सिद्ध साध्य होईल. परंतु काय करावं. काही घटना अशा आहे काही कामं अशी ती केल्याशिवाय मरू नाही. काही कामं असे मरेपर्यंत कधी करू. कोणती कार्य करायची कोणतं काम करायचंय देहात इति कर्तव्य सिद्ध साध्य कसं होईल. त्या अनुषंगाने नाट या प्रकरणात महाराजांचा समउपदेश संत मालिकेत तीर्थवळी गोड यावा. परंतु आज आपण किम कारणास्तव सर्व धर्मानुरागी मंडळी या अष्टेकर परिवाराची आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोयरे सर्व क्षेत्रातील सर्वच मंडळी देव दुर्लभ देहात आल्यानंतर देहाचा इति कर्तव्यता सिद्ध साध्य ज्यांनी केली आहे
प्रपंच कसाही करा, परंतु प्रपंचात पूर्णविराम नाही. परमार्थ करत असताना महाराज म्हणतायत देहात इति कर्तव्य सिद्ध साध्य करता येईल. या उक्तीला पात्र तुमच्या आमच्या सुपरिचित गंगा भागीरथी निर्मला सुखदेव आष्टेकर यांनी चारोधाम यात्रा केली. सप्तपुऱ्या पाहिल्या, 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन केलं, नर्मदा परिक्रमा केली. मग केलेलं तीर्थाटन, या तीर्थाटनाच्या पूर्णाहुती प्रसंगी, उद्यापन सोहळ्या प्रसंगी रात्री हरिकीर्तन, गंगापूजन, काशी विश्वनाथाची माऊंदे आणि गंगा जलपूजनाची भव्य अशी मिरवणूक समापन्न झाली. वेळ झालाय मी जाणतोय, परंतु पाठीमागे परिवार आहे. श्री अनिल सुखदेव आष्टेकर, श्री मयूरजी सुखदेव आष्टेकर, एक कन्या आहे सौभाग्यवती कांक्षिणी कावेरीताई रविदास महाराज जगदाळे, श्री वैभव सुखदेव आष्टेकर, समस्त आष्टेकर परिवारातील या 3 मुलं आमचे अनिल दादा, वैभव दादा, मयूर दादा आणि कावेरीताई यांच्या पूज्य मातोश्री निर्मला आई यांनी केलेली चारोधाम यात्रा. या चारोधाम यात्रेच्या व्रताची परिसंगता, उद्यापन सोहळा, त्या निमित्तानं आजचं हरिकीर्तन. भाग्यवान आहे हा परिवार. सुखदेवरावांना, निर्मला आईंना ची जावई बापू म्हणून लाभली. वैष्णवेत वारकरी आहे. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे, कीर्ती आहे, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य पूज्यश्री आम्हा सगळ्यांचं गुरुस्थान जगदाळे आबा, आबांचा हा असणारा शिष्य परिवार, सर्वांच्या उपस्थितीत आजही हरिकीर्तन आहे. त्यामध्ये ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेची समस्त विद्यार्थी साधक मंडळी, त्यांचे श्रीगुरू आमचे हनुमान महाराज पांगरे असतील, प्रकाशजी महाराज नाईकवाडे असतील, आमचे बगाटे महाराज असतील, गोपालजी महाराज, लक्ष्मीकांत महाराज, दीपक महाराज बोंद्रे, आमचे बाळा महाराज काळे, सागरजी महाराज, ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित समस्त महाराज मंडळी, यूट्यूब चॅनल गजर हरिनामाचा आमचे उद्धव बापू असतील, गोड असा साऊंड आहे. आरंभाला मी एक वाक्य बोललोय आबा. काही कार्य अशी आहेत, काही कामं अशी आहेत, देव दुर्लभ देहात आपण वावरतोय ना, काही घटना चुकून देखील करायच्या नाही. अधपतनाला नेणारा आहे, वाम मार्ग घडवून देणारे आहे, पथ साधना करत असताना चुकीच्या दिशेनं नेणारे आहे. अशा घटना कधी करायच्या नाही. चांगलं कार्य आहे, चांगलं कर्म आहे, आपल्या हाताने घडत नाही, परंतु चाललेल्या चांगल्या कार्यात बिघडावा देखील करायचा नाही. भयभीती घातली, पळवाट त्यांची काढली, नरकाची वाट आपल्याला घातली या भय नरकाचा रे, घातली या भय नरकाचा. ओ तुका म्हणे सत्य करिमा भाये चाय चांगलं आपल्याच्यानं होत नाही ना, करू नका. म्हणजे चांगलं कार्य करतोय, चांगलं कर्म करतोय, त्याची अवस्था बदलू नका, त्याची वाट बदलू नका. केलं महापाप, काय होतं आबांनी प्रमाण दिलं, घातली आ भोय नरका जाणे.
महाराज काय अशी घटना आहे, काय अशी काम आहे, देव दुर्लभ देह मिळाला या देहात, हे सिद्ध आहे, टकाटक आहे, चांगला आहे, मुस्त आहे, पोक्त आहे, तोपर्यंत काय करावं? बघा, प्रपंचाच्या लायकीचा एकही जीव नाही, परंतु मायेनं धुंद झालेल्या दरबारात आपण जीवन व्यतीत करतोय. प्रपंच संसार किती करा त्यात पूर्ण विराम नाही, परंतु परमार्थ त्यात आत्मिक सुख आहे. मग परमार्थाच्या काही दिशा सांगितल्या, व्रत, वैकल्य, अनुष्ठान, तपसाधना, जपसाधना, भजन आहे का नाही. त्यापैकी तीर्थाटन करावं. तीर्थयात्रेचा आग्रह सिद्धालाय, साधकालाय, वैष्णवालाय, योग्यालाय, जप्यालाय, तप्यालाय आणि संसारिकाला प्रत्येकाने तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा केव्हा करावी, का करावी, आणि तीर्थयात्रा केल्यानंतर उद्यापन सोहळा का करायचा? मामदे का म्हणतात, गंगा पूजन का म्हणतात? आता तुमच्या मराठवाड्यात जर गेलं तर कोणी व्यक्ती गेल्यानंतर 13वा झाला का 14व्या दिवशी प्रकाश बोल नेलं होतं आम्हाला मागून. ते 14वा करत असताना म्हणतात गंगा पूजन. आम्हाला वाटलं काश विश्वेश्वराचं मामदाची काय, मग तिथं गेल्यावर कळलं हे दशक्रियेच्या नंतरचं कीर्तन राहत आहे का नाही. प्रत्येक भागाभागात वेगवेगळे बदल आहे. तीर्थयात्रा करावी. कधी करावी? हे सिद्ध आहे, टकाटक आहे, मुस्त आहे, पोक्त आहे, पाय चालण्याकरता सक्षम आहे, हात देवाणघेवाण करण्याकरता, दानार्जन करण्याकरता बहुत बळ आहे, दृष्टी पाहण्याकरता सतेज आहे, कान ऐकण्याकरता दृढतेची आहे. म्हणजे हे टकाटक आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. परंतु तीर्थात जात असताना, तीर्थयात्रा करत असताना तीर्थाला जाणं सोपं आहे, परंतु तीर्थयात्रा पूर्ण करून घरी येणं अवघड आहे, अवघड. विचारा आई साहेबांना, निर्मला आईंना विचारा, पहिले 2 धाम पूर्ण झाले, दुसऱ्या 2 धामाला गेल्यानंतर काही अडचणी आला, घरच्यांचा संपर्क होत नाही, घरची टेन्शन मध्ये आहे, काय घडलं असेल या परिवाराला विचारा, आहे का नाही. महाराज सोपं नाही, परंतु आपण किती पुण्यवान सांगू का. आई साहेबांनी तीर्थयात्रा केली आहे. तीर्थयात्रेला ज्या वेळेस आई साहेब निघाल्या, त्यांची बोलवण करण्याकरता नातेसंबंधी एकत्रित आले असतील, जवळची एकत्रित आले असतील, गावातली आली असतील. कुठं निघाल्या? 4 धामाला निघाल्या. ऐका बरं, जुन्या लोकांची परंपरा आहे, एखादं तीर्थाला चाललो, वारीला चाललो, तर जुने लोक म्हणतात आम्ही काय द्यायचो, माझ्याकडे पहा ना, काय 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 त्याला एक शब्द आहे, काय देतो? हा 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 बोला ना, बोला ना, बोला, काय देतो? हा, परंतु ऐका त्याचं लौकिकत्व काय. तीर्थयात्रेला निघालेला साधक, स्त्री असेल पुरुष असेल, जाताना बोलवण करण्याकरता आणि आल्यानंतर उद्यापन सोहळ्याला जी जी माणसं आली त्याला घर बसल्या पुण्य का. तीर्थात पायी चालणार आहे, गाडीनं जाणार आहे, तीर्थयात्रा केलेला आहे, तीर्थयात्रेला जाताना आलाय, बोलवण करण्याकरता तीर्थयात्रा पूर्ण करून घरी आला आणि त्याच्या उद्यापन सोहळ्याला जी जी मंडळी उपस्थित आहे, उपलब्ध आहे, जी भाग्यवान आहेत, मग ती आलीत ना, महाराज म्हणतात त्याच्या पायावर आमचा प्राणिपात येती बोलवी. चरणावर दंडवत केला. आबा 9 पूर्ण सांगत नाही, वेळ कमी आपल्याकडे. तुम्ही म्हणशाल लय पल्ला लावू नको, 12 वाजत आली. ऐका, नमो तया माता पित्याचे पालन,
हे 3 मुलं आहेत आमचे वैभवराव, मयूरजी, अनिलजी आणि एक कन्या कावेरी ताई. पितृछत्र हरपलाय परंतु मातीची सेवा ही करतात. मातेनं केलेली 4 धाम यात्रा त्याचा उद्यापन सोहळा आता हे समर्पक प्रमाणे बर. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदी. त्यातलं प्रमाण हे नमो तीर्थपंथी चालती तयाशी, येती बोलवीत त्याशी नमो. ऐका इथं बसणारे प्रत्येक जणाने तीर्थयात्रा केली याची शाश्वती. तुमचं द्या सोडून अजून माझीच झाली नाही. परंतु तीर्थयात्रा करत असताना संत मालिका म्हणते, नाथबाबा म्हणते, सुखाने तीर्थाला जाऊ. तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे राम, सुखाने जा तीर्थाला. परंतु तीर्थात गेल्यानंतर वाचन काय करावं? नामस्मरण करावं, संत संगतीत तीर्थयात्रा करावी. कोणी करावी? सिद्धाने, साधकाने, वैष्णवाने, साधूने, संसारिकाने, स्त्रीने, पुरुषाने, अधिकाऱ्याने, अनाधिकाऱ्याने तीर्थात जावं. परंतु तीर्थयात्रेला गेल्यानंतर अंतकरणात भाव पाहिजे. कुणाविषयी? देवाविषयी. तीर्थव्रत करत असताना व्रत करायचंय, तीर्थ करायचंय, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा राहायचे. हरिपाठ प्रकरणात परिभाषा आहे. अंतकरणात काय पाहिजे? भाव. तीर्थ करत असताना, तीर्थयात्रा करत असताना, तीर्थाटन करत असताना, व्रत साधना करत असताना अंतकरणात भाव जर नसेल, तीर्थव्रती भाव हरी रे करुणा, तीर्थव्रती भाव हरी रे करुणा, तीर्थव्रती भाव हरी रे शांती दया पावना हरी म्हणजे सोपं आहे का प्रकाश बा? जिनो काम उनो थाय ध्वजा करे गोता खाय. आता मी लय प्रयत्न करतो पण मरून जाय बसलो एका दिवशी. आहे का नाही? ऐका आता ऐका. कसं आहे माहिती की तीर्थात गेल्यानंतर भाव महत्वाचा आहे. भाव म्हणजे ट्रॅव्हल वाल्याचा नाही. किती ठरवला, किती दिले, किती शिल्लक ठेवले तो नाही. अंतकरणात काय पाहिजे? काय पाहिजे? भाव. ऐका, सुग्रणबाई पाक शास्त्रात निष्णाते. तिनं स्वयंपाक बनवला, आम्हा गोड मिष्टान्नाचं जेवण बनवलं. पण ते आनंदाच्या भरात कधी ना आलेला पाहुणा आला आणि सगळा स्वयंपाक तयार केला. तुमच्याकरता बोल राहिलं, तीर्थात जाताना भाव किती महत्वाचा आहे. स्वयंपाक बनवला पण घाई घाईत भाजीत काय टाकायची विसरली. माझ्याकडे पा काय मीठ. रुचिने दियान्न
भाजीत बोला ना. मीठ भुका लागल्यात तुम्हाला नाही चव देईल का. मग तीर्थयात्रा केली परंतु भाव जर नसेल उपयोगाची का नाही. तीर्थयात्रेला जावं सुखानं जावं सुखानं यावं उद्यापन का करावं मला पुढे बोलायचं आहे. परंतु ऐका तीर्थात गेल्यानंतर अहंकार दृढ होतो अहंकारात वाढ होते. आता प्रतिवर्षी पंढरीची वारी करणारी बरीच मंडळी या पांडालमध्ये विराजित आहे. ऐका बरं आषाढीतही जातात आणि कार्तिकीतही जातात. नियम माहिती आहे नियमावली पाळणारी आहे. आम्हाला प्रतिवर्षी आबा आग्रह धरतात चला रे सोहळ्याला चला कोणाचाच पुरं झाला नाही. आम्ही म्हणतो आबा वा पुढं आलोच आम्ही मागं जमत का नाही. ते देखील भाग्यात लागत. तुम्ही सहपत्नीक जातात तुमचं इथं दर्शन घेतलं तरी येते बोलत इथं त्याशी नमो. चला आता मला पुढचं बोलायचं ऐका. तीर्थात गेल्यानंतर हे बघा प्रतिवर्षी पंढरपूरला गेलो गल्लीतला माणूस महिना वारकरी असू द्या पंढरीचा लोक मनावर घेती नाही. पण काशी यात्रा करून आल्यानंतर कुठून जाऊन आल्यानंतर काशीला जाऊन आलं का विचारणारी विचारतात कस काय झाला प्रवास आणि सांगणारी सांगतात इथं अशा अडचणी आल्या. परंतु सांगू तीर्थाटन किती केलं समस्त भूतळावरची तीर्थ पाहिली अधिष्ठिली पाचारण केली जाऊन आले. 5 वेळा काशीला गेला बरोबर आहे ना. 3 वेळा द्वारकेला गेला 8 वान गेला. पण पंढरीत एकदा पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी जाण एक वेळा पंढरीसी मागे पुढे उभा राहील सांभाळ काही बिघडलं तर घरच्याच खळीवर आज. आता ऐका निर्मलांची 4 धाम यात्रा झाली नर्मदा परिक्रमा झाली. ऐका बरं त्याकरता माता पित्याने दिलेले संस्कार ती अंतकरणात साठवण लागते. कशी लागते ऐका पुराण पहा थोडं. गोपी चंदाला मैनावतीनं बाल्यावस्थेत केलेला उपदेश काय ओव्याय पहा. समुद्रात टिटविने आटविला केव्हा केव्हा समुद्राशी लागला छंद टिटवीला छंद लागला तसं मैनावतीनं गोपीचंदाला उपदेश केला या संसाराच्या छंदात रमू नको. या प्रपंच रंगी रंगे रे त्रिरंगे रंगी रंगे रे त्रिरंगे रंगी रंगे त्रिरंगे रंगी रंगे रे त्रिरंगे रंगी रंगे रे त्रिरंगे
बाबांचं प्रमाण घेतो. छंद लागला टिटविला तिने समुद्रात विला मैनावतीने केला जागृत केला मैनावतीनं. कोण? सावध केला. ऐसा दरी छंद बाळा ऐसा दरी छंद बाळा ऐसा दरी छंद ऐसा दरी छंद बाळा ऐसा दरी छंद ऐसा दरी छंद बाळा ऐसा दरी छंद. ऐका बरं, जसं मैनावतीचं आख्यान आलं तसं एक पवित्र माता पुराणात होऊन गेली. राण्या 4 मुलं आहेत तिला. सुबाहू विक्रांत वर्मा आणि उमर जमलं बरं आबा. ही 4 मुलं आहेत. पण पाळण्यात बाल्यावस्थेत असताना त्या पोरांना देहाचं इति कर्तव्य सांगितलं. कोणी? आईनं. कोणाला? 4 लेकरांना जोका देताना म्हणले लवकर मोठा हो, इथून उठ, मायेनं धुंद झालेल्या दरबारात रमू नको, थांबू नको, उठ आणि कुठं जा. पुत्रा बाळी जाया हे तीर्थे रे हिंडे पोटी रे बाळा तीर्थे रे साधू आणि संत तेथे भेटती उदळ. साधू आणि संत तेथे भेटती आत्मज्ञानी जो कान बोले बीतन गुरु करिए प्रकरणात गोड असं आख्यान आलंय. ऐका, तीर्थयात्रा करावी. तीर्थयात्रा करत असताना ऐका बरं, जन्मदाती आईबाप आहे. आईबापाने मुलीचं लालन पालन केलं, संगोपन केलं. भर तारुण्यात आल्यानंतर तिची ब्रह्मगाठ योग्य अशा जोडीदाराच्या हातात हात देऊन तिची बोलवणी केली. नांदायला गेली. एक शब्द पडला. सासूरवाशीन झाली लेक, परंतु सासरात राहत असताना, नित्य कार्य करत असताना तिची अपेक्षा आहे. सण सणावळ आली ना, ती वाट पाहते. भाऊ माझा न्यायला येईल, भाऊ माझा मुरारी येईल. नाही भावाचं येणं झालं, बाप येईल. नाही बापाला कोणी तरी घराण्यातलं मला काय करीन. कधी? दसरा दिवाळीला मुलीची अपेक्षा आहे. मूळ लावण्याकरता माहेरातलं कोणीतरी येणार. तसं ऐका मला, तीर्थयात्रा करत असताना सिद्धाने, साधकाने, वैष्णवाने, संसारिकाने तीर्थयात्रा करावी. संत मालिकेत अशी आख्यानं आली. पटकन जाऊ आपण. संत सूत्रात अशी आख्यानं आली. भूतलावर प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. देवाकडे आग्रह धरतात, देवाकडे इच्छा व्यक्त करतात. भगवान, मला भूतलावरची तीर्थ पाहिजे आहे, तीर्थाटन करायचं आहे. परंतु तीर्थाटन करत असताना माझ्या सोबतीला, माझ्या संगतीला, माझ्या सानिध्यात, माझ्या समवेत संत मालिकेतील लढीवाळ लाडके भक्त नामदेवराय माझ्या संगतीत द्या. देवाने सांगितलं नामदेवरायला. 12:05 झालेली होती. तुम्हाला जायचंय म्हणले बाळावा. कुठं? तीर्थयात्रेला. कोणाबरोबर जायचंय?
हा नामदेव महाराजांना सांगितलं माऊलींबरोबर जायचंय, पण नामदेव महाराजांनी सांगितलं देवा माझा नियम ठरलाय, भूतळावर किती तीर्थ असू द्या, कीर्ती तीर्थक्षेत्र असू द्या, परंतु ज्या देवाचे हात कमरेवर नाही त्याचं मी दर्शन घेत. निघिमित याचे दरुचरण दरुचरण निघिमित याचे दरुचरण सांगू का, आपली वाजवणारी मंडळी तयार आहे, पण आबा ही रोजच असतील याची गॅरंटी नाही. मग वाजवणारा भुमभुम परांडा भुमभुम परांडा, आणि त्यावेळेस आपण धरलं लय लावून जमल का? नाही. मग आता नामदेव राय म्हणले मी जाणार नाही, परंतु नामदेव रायला भगवान परमात्मा सांगतायत तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं नाही, मान्य आहे. कमरेवर हात नाही, कटेवर हात नाही, त्या देवाचं तुम्ही दर्शन घेत नाही, हेही मान्य आहे. परंतु आग्रह धरणारा, इच्छा व्यक्त करणारी कोण आहे पा? प्रत्यक्ष परिब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत ते आदर संगतीचा करीत ते आदर संगतीचा प्रत्यक्ष मूर्ती ज्ञानेश्वर करीत ते आदर प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर धरीत असे आदर संगतीचा म्हणले. जा आग्रह धरणारे देवे गेले, तीर्थयात्रेला गेले. निर्मला जशा चारोधाम यात्रा करून आले तसे नामदेव राय कोणासोबत करून आले तीर्थयात्रा? कुठं? माऊली सोबत तीर्थयात्रा पूर्ण झाली, पंढरपुरात आली. ऐका बरं, आता शेतकऱ्याचा नियम या तीर्थयात्रेच्या उद्यापन सोहळ्याला कसा लागू होतो ऐका. काही गोष्टी लपवाव्या, झाकवाव्या, आणि काही गोष्टी उघड मनानं सांगाव्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर रोग लपवावा, झाकवावा का सांगावा? बोला पटकन. देवाकडे गेल्यानंतर पाप लपवावं का दाखवावं? आणि श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान लपवावं का दाखवावं? बोला ना पटकन. डॉक्टरकडे गेले रोग लपवायचा, देवाकडे गेले पाप लपवायचं, श्री गुरुकडे गेले बोला ना अज्ञान लपवायचं नाही. महाराज दागिना तर येतो पण तो तालात बसत नाही. सांगितलं पाहिजे, नाही तर सांगायचं 150 बोलवायले पण एकाचा उपयोगाचा आहे का? नाही. ऐका मग तसं शेतकऱ्याने मृग नक्षत्रातला पाऊस पडला प्रकाश बुवा, पडलेला पाऊस वलाशी भरपोट झाली. कुणाची? काळ्या आईची. मग जाणकारे त्यानं रान वापसात आल्यानंतर काय धरली? भगवानराव पेर धरली. पेर पण पेरायला गेला, आता ट्रॅक्टर नाही पाहिला, ते पेरणी यंत्र नाही, रोईचं नाही, कोणतंच नाही. मग ते बैल पेर पांबर. बरं पेरणाऱ्याच्या माग आणखी एक आवत असायचं. कोणतं? कशाला राहायची ती? कशाला कशाला? हा ऐका बरं, उघड बी न उघड, हा उघड बी खरपुड्या खातील, पक्षी येचून नेतील, परंतु जे झाकलं ना त्या पिकाला भीती नाही. ऐका नाही. ओले भूमी पडे ते पीक उत्तम. ऐका नाही, उत्तम येते झाकलेलं. जसं शेतकऱ्याने बी झाकलं ना तसं केलेलं पुण्य झाकावं. केलेलं पुण्य काय करावं? झाकवावं. मावंदे शब्द कसा आहे का? मावंदे का? केलेला तीर्थयात्रा कोणाला सांगायची नाही का? जिभेवर अग्निदेवता राहते. कोण राहते? अग्निदेवता. मग केलेल्या पुण्याचं वारंवार उच्चारण जर केलं तर ते पुण्य काय होतं?
जळून जातं. जळू नये याच्याकरता एकदा माऊंद झालं तर परत सांगायचं नाही. मग आता तीर्थयात्रा नामदेवरायने कोणासोबत केली? मी कुठं जाऊ द्या, 12 वाजून गेली मला माहिती आहे का नाही, गोळीच टाईम. हा माऊलीच्या सोबत. आणि तीर्थयात्रा करून नामदेवराय पंढरपुरात आले. कुठं आले? पंढरपुरात आल्यानंतर जे प्राण सकाळी जीवलगे ज्यांच्या करता पंचप्राण समर्पित केले त्यांना भेटले. कोणाला? जीवलगा भेटला विठोबाशी. आता काला येतच मी ना, माहिती नाही, तुम्ही नंतर काही बोला पण मग आता थोडं बदल केलाय मी. कोण? तीर्थे करुणी नामा पंढरी आला. पंढरपुरात आले आणि कोणाला भेटले? भगवान परमात्म्याला. भगवंताला सांगितलं, भगवान तुमची अपेक्षा होती माऊली सोबत तीर्थयात्रेला, तीर्थयात्रा करून आलो, तुमची भेट घ्यायला आलो, तुमचं दर्शन घ्यायला आलो. झाली तीर्थयात्रा. भगवान परमात्मा म्हणले तीर्थयात्रा झाली पण ती पूर्ण झाली नाही. म्हणजे काय बोलतात? सगळे तीर्थ पाहिले तुम्ही म्हणतात पूर्ण झाली नाही. सगळीकडे फिरून आलो, एखाद्या दिवशी खायला नाही भेटलं तरी सहन केलं. सगळं झालं तुम्ही म्हणतात झाली नाही. नाही झाली. पूर्ण व्हायची असेल, पूर्ण झाली असं केव्हा म्हणता येईल? सफल झाली तीर्थयात्रा, पूर्णावतीला गेली तीर्थयात्रा. कधी? उद्यापन सोहळा झाला तर. आष्टेकर परिवाराने या तिन्ही मुलांनी, अनिलरावांनी, वैभवरावांनी आणि मयूरजींनी आईच्या प्रित्यर्थ केलेली तीर्थयात्रा समापन्न करण्याकरता तसा हा उद्यापन सोहळा केला. का करायचं उद्यापन? शक्ती प्रदर्शन नाही, साऊंड सिस्टीम लावली, गुणवान बोलवले, कीर्तनकार बोलवले, ब्राह्मण देवता बोलवली, पूजा केली, अन्नदान करायचं. का करायचं? पाणी जल मिरवणूक करायची, गावच्या ग्रामदैवतेला सगळं स्नानार्जन करायचं, दानार्जन करायचं. का करायचं? नामदेवरायला देवाने सांगितलं तीर्थयात्रा जरी तुम्ही करून आले तरी ती सफळ होण्याकरता, पूर्ण होण्याकरता काय करावं लागल? करी का उद्यापन म्हणजे काय करायचं? म्हणले एक काम करा, तीर्थातले ब्राह्मण बोलवा, भूदेव बोलवा, वारकरी बोलवा, वैष्णव बोलवा आणि बोलावल्यानंतर काय करा माहिती? म्हणले त्यांना अन्नदान द्या, षडरस भोजन द्या. गोड प्रकरण आलं तीर्थावळीत. क्षेत्रवासी भावे पूजावे ब्राह्मण, षडरस भोजन द्यावे त्याशी, षडरस भोजन द्यावे त्याशी. म्हणजे भूदेवता बोलवली, वैष्णव बोलवली, वारकरी बोलवली, अन्नदान करा. नामदेवरायनं थोडं दुर्लक्ष केलं. देवाला वाटलं केलेली तीर्थयात्रा त्याचा उद्यापन सोहळा जर पूर्ण झाला नाही तर दोष लागेल. कोणाला? भक्ताला. स्वतः नामदेवरायनी गंगा पूजनाचा, माऊंद्याचा, उद्यापन सोहळ्याचा लागणारा ते सामग्री बाजार करून आणला आणि गंगा पूजन केलं. नामदेवरायच्या तीर्थयात्रेची पूर्णाहुती करण्याकरता उद्यापन सोहळा कुणी केला? देवाने. कुणाचा केला? नामदेवरायाचा. म्हणून तीर्थयात्रा केल्यानंतर उद्यापन सोहळा करावाच लागतो. बरं महाराज, तीर्थयात्रा करायची, उद्यापन सोहळा करायचा, माऊंद करायचं, झाल्यानंतर कोणाला सांगायचं नाही. का सांगायचं नाही? अग्निदेवतेचं वास्तव्य पाप पुण्य जळून जाईल म्हणून सांगायचं नाही. शेतकऱ्यानं जसं बी झाकलं तसं पुण्य झाकून ठेवायचं, पाप उघडून सांगायचं. बरं महाराज, कळालं. मग तीर्थयात्रा करायची. कधी करायची? हे बघा, कर्मधर्म संयोगानं ज्याला त्याला ज्याचा त्याचा व्यवहार व्यापार देवाने त्याला नेमून दिलेला आहे. कारागिर आहे, लोहाराकडे लोखंडाचा तुकडा न्या बाळा महाराज. तुकडा नेल्यानंतर त्याला सांगितलं याचा आम्हाला काहीतरी अवजार, शेती अवजार, विळा पाहिजे, पास पाहिजे, वखराची बनवून द्या. मग त्याने काय केलं? ते लोखंडाचा तुकडा आधी भट्टीत घातला. कशात घातला? बोला ना, कशात घातला? लाल बुंदो तापावला. तापवल्यानंतर भट्टीतून चिमट्याने उचलला. चिमट्याने उचललेला लाल बुंद लोखंडाचा तुकडा आयरनीवर ठेवला आणि त्याच्यावर गणाने काय केली? घाव घातली. म्हणजे त्याला काय दिला?
आकार दिला. कधी दिला? तापलेलं इथं वर. थोडं त्यानं काय केलं, लोखंड तापलं, बट्टीतून बाजूला काढलं, पुडी मळीत बसला. मला थांब थोड्या वेळानं. आणि नंतर किती ठोकीत बसला, होईल ते नाही होणार. तसं हे मुस्त आहे, पोक्त आहे, सिद्ध आहे, टकाटक आहे, चांगलं आहे. ऐका, लोहाराने टोला घातला तापलेल्या लोखंडावर. दे टोले, जोवरी तप्त आहे लोखंड, येईल आकारास मग ते कैसे झालिया थंड. थंड लोखंडाला आकार देता येणार नाही. तसं ही टकाटक आहे, सिद्ध आहे, शरीर चांगलं आहे, सुदृढ आहे. तोपर्यंत जी कामं करायला सांगितले त्यापैकी बाकीची सगळी कामं करता येईल, परंतु गात्र गलित झाल्यानंतर तीर्थयात्रा करता येणार नाही. मग सिद्ध टकाटक आहे, हात पाय चालण्या बोलण्या करता शरीर चांगलं आहे, तोपर्यंत काय कर, अजिबात नादी लागू नये. कशा कशा, गजम खरम श्वानम मत्तम रंडांच बहुभाषिणी राजपुत्रम कुमित्रंच दूरता परिवर्तते. म्हणजे गज म्हणजे हत्तीच्या नादी लागायचं नाही, खर म्हणजे पण चार पायाचं बरं, ती इमानदार आहे. त्याला चरट असू नसू, फक्त पायाला अशी फिरकी मारली, मालकाने त्याला वाटलं बांधलेलं, ती रातभर हालत नाही, उन्मत्त झालेला आहे. त्याच्या नादी लागू नये, कुत्र्याच्या नादी लागू नये. ऐका नाही, कुत्र किती पाळीव असलं बिघडलं का सावा घेतल्याशिवाय राहत नाही. चला पुढे, राजपुत्राच्या नादी लागू नाही. म्हणजे थोडं क्षमा मागून बोलतो, राजकारणी बापाच्या पोराच्या नादी लागू नाही. वाईट मित्राची संगत करू नये. मित्र कसा असावा, सन्मार्गी असावा, आळंदी पंढरीची वारी करणारा असावा, परमार्थ करणारा असावा, कपाळाला गंध लावणारा असावा, गळ्यात माळ असणारा असावा. संगति करीना पड़ो की बढ़ती बड़ी बड़ी जो गज के माथा आजा बैठे मन माने सप्त्याच्या कालेची नाही, कारणाची पंगत गाठली, पोटात बिघडवली. पण पंक्तीना फक्त 6-7 घंट्याचा परिणाम होईल, परंतु संगतीना जन्माचं बाटोळ होईल. आबांनी गायलेला दोहा ऐका, शेळी शेळी शेळीनं संगत केली. कोणाची माहिती? कोणाची? हत्तीची. ती शेळी दिवसभर हिंडायची, तो राखोलदार तो बाजूला आणि ती एका बाजूला, म्हणजे तिथं एकलाच तांडा होता. पण तिला सगळं खाली होते वर शांडा. आणि शेळीला आवडतो काय? ज्याच्या घरी शाळे त्याच्या घरी शोचे झाडं राहते.
नाही ऐका नाही तुम्ही थोड्या वेळ थांबा दोघं ऐका. आणि मग तिनं हत्तीची मैत्री केली. कोणाशी मैत्री केली? हत्तीशी. हत्तीनं मैत्रीत तिला मैत्रीचं बक्षीस दिलं. तिला पुढं घेतलं. हां आणि मग ती दिवसभर इकडं फिरायची. त्यावेळेस काही भेटत नव्हतं. पण हत्तीच्या संगतीत गेल्यानंतर किती उंच झाड असू द्या काय खायची त्याचा शेंडा. हां गज के माता आजा बेटा मनमानी फुल खाय इथपर्यंत आलं. काही घटना चुकून सुद्धा काही घटकाच्या नादी लागायचं नाही. गज खर श्वान मत्त रंडामचे बहुभाषिनी राजपुत्र एखाद्या माऊलीला ऐका नाही त्याचंही सुभाषित आलं. याही पलीकडे सांगितलं राजपुत्रम कुमित्रंच दूरतः परिवर्तते. दूर राहा परंतु देव दुर्लभी हात आला ना काही काम केल्याशिवाय मरू नका. कोणती कोणती कार्य आहे सांगितलं. ही सिद्ध आहे टकाटक आहे चांगला आहे मुस्त आहे पोक्त आहे तोपर्यंत हात चाला वया पाय. आपलं स्वहित कशा ते तीर्थयात्रे जाय चुकू नको. हा चुकायचं नाही. कुठं जाण्याकरता? तीर्थयात्रेला. आबांनी प्रमाण दिले तीर्थयात्रे सुखे जाऊ सुखानं जा तीर्थयात्रेला. मग तीर्थयात्रेला जाण्याकरता चुकायचं नाही. आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर पूर्ण विराम कधी पूर्णाहुती कधी उद्यापन सोहळा झाला तर माऊंद केल्याशिवाय राहायचं नाही. मग तीर्थयात्रेला जायचं. बरं महाराज आणखी काय काम आहे सांगा ती करायची. देवदुर्लब्धी आहे तोपर्यंत मनुष्य जीवन आहे तोपर्यंत. महाराज म्हणले काळ दूरे यमराजा दूरे. आपल्याला मरणाने काळाने ग्रासलं नाही नेलं नाही अडकवलं नाही तोपर्यंत काय कर भगवंताचं भजन गाय. जव काळ से दुरी टेला कवहिला मनी भाव धरोनिया भला नवंची त्याला चुकू नको. काळ दूर आहे ना तोपर्यंत तीर्थयात्रेला जाय. तीर्थयात्रेहून आला ना काळ दूर आहे तोपर्यंत काय कर मरण आलं नाही तोपर्यंत हरी गुण गाय. ऐका ध्यानपूर्वक माझ्याकडे पा. महाराज आम्हाला पेता आलं पण गाता आलं नाही. मग गाता येत नाही ना. मग ही जी गाणारी मंडळी आहे परमार्थ करणारी भजन साधना करणारी आहे साक्षात सरस्वती मातेचं पाचारण करून संत वाक्य गोड आळवणारी आहे लावणी मृदंग. मग ती गातात ना त्यांचं भजन आपण काय करावं ऐकावं. पण काहीच असं आहे पंचपच चालू झाली ना ते म्हणते नाही दम ती इवळायचं होती. बाबा बोलायला लागला मग जाऊन बस. पुन्हा बैरवी चालू झाली का झटकून फटकून लगेच निघून जातो. म्हणजे काय घेणं असं जमत नाही. महाराज म्हणतात गाता येईल तेनेची गावे गाता येईल तेनेची गावे गाता येईल तेनेची गावे गाता येईल तेनेची गावे. येर हरी हरी मनावे येर हरी हरी मनावे येईल तेनेची गावे गाता येईल तेनेची गावे. किती समर्पक परिभाषा आहे पहा नाट प्रकरणात. हरी गुण गाय भजन गाणारी परमार्थ करणारी वैष्णव वारकरी गुणीजन. जीवनात फायदा सांगू काय इथलं लौकिकत्व सोडा परंतु गात नाचत आपण गंगापूजन सोहळ्या प्रित्यर्थ जी मिरवणूक काढली भव्य त्या मिरवणुकीत किती मंडळी फुगड्या खेळली किती नाचली. महाराज परमार्थात नाचणं परमार्थात गाणं परमार्थातला आनंद काही आगळा वेगळाच आहे. त्याचं फलित सांगू का काय. महाराज म्हणतायत हरिगुण गाणारे 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 नाचत वैकुंठ जाना वैकुंठ
महाराज म्हणतायत हरिगुण गाना गावत नाचत वैकुंठ जाना. हरिगुण गाय नाही गाता आलं ऐक वहिला म्हणजे त्वरेनं काय कर सगळं काम सोडून दे. गावात कीर्तन चालू आहे ना आमंत्रण आहे की नाही वाट पाहू नको पण ऐकायला जा इथं चांगलं ऐकायला भेटतं. ऐक वहिला त्वरेनं परंतु ऐकत असताना मनात भाव ठेवू नाहीतर मग म्हणला 12:30 वाजले हा बुवा काय आवरीना आणि काय जगदाळे आम्हाला आवडतो काय कुठं पाहुण्याचा कार्यक्रम असला का हाच बुट्टा आहे का दुसरा पाहते नाही असं का ऐका बरं ते कावेरी ताईंचा लाडका सगळ्यात लहान भाऊ मी परंतु ऐका महाराज म्हणले गाय ऐक वहिला परंतु अंतकरणात काय पाहिजे भाव मनी भाव धरून या बला न वंचित त्याला चुकू नको. आपल्याकडे काय धन येऊ धनाचा संचय केला एखादी वडिलोपार्जित गर्भ श्रीमंत माणूस आहे तरी देखील एका धनाड्याची आतापर्यंत बरोबरी करू शकले काय काय होते ऐका. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसांचा कोणाकड सोन्याचं गाव होतं कोणाचं समुद्राचा वेढा होता त्या गावाला आणि समुदाय माग फौज फाटा. ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थाच काय पण ते वारकरी नव्हते म्हणले ते कोण होते समुदाय गाढा राक्षसांचा. एवढं होतं तरी देखील किती धन होतं परंतु त्याची काय झाली महाराज म्हणतात मग धन किती जोडलं तरी ते मातीत तसंच राहणार आहे त्या ठिकाणी राहणार आहे. मग सोबत काय येईल ब्रह्मवृंदाची केलेली संगत वारकऱ्याची केलेली संगत परमार्थिकाची केलेली संगत हे काम चुकायचं नाही. मग तिसऱ्या चरणात सांगितलं काय जोडोनी ठरतो माहिती का बाहेर महाराष्ट्रभर कुठेही सांगता आला पाहिजे कसं ते महाराष्ट्रभर प्रमाणाचे बादशाह म्हणून जे गाजलेत का पाठपाठांतर भरपूर आहे का ते आमच्या गावची कोणी बोला ना गावकरी आहे का. त्यावेळेस विषय आसक्त न होता विकार जी डोकं वर काढतात त्या विकाराला बळी न पडता ज्याने संताची संगती केली संत संगतीत राहिला परमार्थ केला त्याचं देहाचं इति कर्तव्य सिद्ध साध्य झालं. पाई रे जिसने साधु की संगती पाई पाई रे जिसने साधु की संगत पाई रे जिसने साधु की संगत पाई पाई रे जिसने साधु की संगत पाई धन धन उसकी कमाई कमाई धन धन उसकी कमाई पाई रे जिसने साधु की संगत पाई पाई रे जिसने साधु की
प्रभात गंगा नाही नाही तशी तुम्ही चांगली माणूस आहे बरं ऐका नाही तुम्ही म्हणशाल का आमच्या मुळावर उठला तू मग यवन दशा आहे तारुण्य दशा आहे विषय डोकंवर काढतात पांगीला नोहे हा मग काम क्रोध लोभ मोह हे विकार आहे विकार ऐका नाही कामानं घात केला क्रोधानं घात केला त्याला वेगवेगळं पदवी दिली बरं कोणाला पाटीलकी दिली कोणाला फौजदारकी दिली ऐका नाही कोतवाल म्हणून सांगितला कोण कामाजी कोतवाल येणे नागविले बहुताचे कामाजी कोतवाल हरिहराची अबरू घेतो भय नाही त्याची हरिहराची अबरू घेतो भय नाही त्याची जमताग्नी दुर्वास नाडिले महान महान रूपे जमताग्नी नाडिले महान महान पौदार तोही मिळाला त्याची घास खायला गोडे मोठा काय ऐक ना म्हणजे सकाळची कामं चालू आहे तुम्हाला बसल्या जागेवर जीवर आलं का तुम्ही म्हणशाल तुला नक्की तारखी नसती आता ऐका मारा काम क्रोध आदी विकाराने कोणा कोणाला काय त्रास दिला कामाजी कोतवाल हा त्याच्याही पुढचं आणखी एक प्रमाण दिलं धडक मारिली इंद्रचंद्र को क्या क्या भैया सबको मालूम है जी नारदी की भाई नारदी ऐसी नौबत गाजी अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका विकार केव्हा तारुण्य दशेत म्हणजे शब्द पहा कसा आहे नाटात दशा यवन बाणली अंगी पांगिला नो हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी आणखी सांगितलं याचा त्याग करून कोणाच्या संगतीत राय कोणाच्या उग संगतीत चोराच्या राहिला गडीलाही शांत होता पण 8 दिवसात त्याची बुद्धी तशी झाली कशी हा देखताची चिंधी म्हणत आवी पण संताच्या संगतीत राहिला ना फायदा होईल फायदा प्रमाण आलंय काय काय काम करावी त्या करता यादीच दिली या नाटात म्हणले दशा यवन म्हणजे तारुण्य दशा आहे तोपर्यंत पांगिला नो हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सतसंगी चुकू नको संताच्या संगतीत राहिल्यानंतर बिघडलेलं घडतो बिघडलेलं किती बिघडेला असू द्या परंतु तू योग्य संतनी के संगी लागे तोरी अच्छी बने तारुण्य दशा आहे यवन दशा आहे पांगिला नो हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी
राहे सतसंगी चुकू नको का संताच्या संगतीत राहा. ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जी की बन गई. म्हणून सांगितलं संगतीत राहा. तोरी अच्छी बनेगी तोरी बिगडी बनेगी तोरी किस्मत जगेगी. कोणाच्या संगतीत राहे सतसंगी चुकू नको. कीर्तन इथपर्यंत आलं. 12:30 वाजून 5 मिनिटं झाले. देव दुर्लभ देह मिळाला. सिद्ध साध्य टकाटक तोपर्यंत परमार्थ करत असताना हात चालावया पाय काय कर. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थाला गेला. तीर्थाहून आल्यानंतर उद्यापन करण्याचं राहू नको. उद्यापन केलं. आणखी काय कार्य सांगितले महाराज. म्हणले काळ दूर आहे तोपर्यंत हरिगुण गाय भजन गाय. नाही गाता आलं ऐक वहिला म्हणजे त्वरेनं मनात भाव ठेव. आणखी सांगितलं धनाचा किती संचय केला तरी ते इथंच राहणारे सोबत काही येणार नाही. ब्रह्मरुंदे पूजन येते सत्याचरण दयाभूती करी सांगा ती चुकू नको. यवन दशेत काय कर सत्संग कर. काम क्रोध आदी विकाराला दूर ठेव. आणि एवढं सगळं मी यादी सांगितली ते केलं नाही. मग शेवटीला मग काय होईल. मग ते नचले काही
वा ही कार्य केले नाही आणि शेवट जुन्या लोकांची म्हणे जन्माला आला आणि पाणी बाबू प्रपंचात पाणी ते किती जगमारी केली काय सोबत येणार नाही परमार्थातलं सोबत येईल मग नाही काम केलं हे परमार्थिक नाही कार्य केलं सिद्ध आहे साध्य आहे टकाटक आहे तोपर्यंत मग काय होईल मग ते न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे काही यमाज्ञा जब काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरून या भला नवंची त्याला चुकू नको आवा तुमची हक्काची 2 मिनिटं मला घ्यायची परंतु कीर्तनाचा समारोप करून ऐका आता महत्वाचं तुमच्या आमच्या सुपरिचित या आष्टेकर परिवारातील पूज्य माताश्री ज्यांनी चारधाम यात्रा पूर्ण केली कैलासवासी सुखदेव सकाराम आष्टेकर यांच्या धर्मपत्नी निर्मला आई सुखदेवजी आष्टेकर यांची चारोधाम यात्रा उद्यापन सोहळ्या प्रित्यर्थ ही जी 3 मुलं आहेत आमची मयूरजी अनिलजी वैभवजी एक कन्या आहे की जे परमार्थाच्या उच्चांकाला असणारं नाव त्यांच्या त्या अर्धांगिनी आहे ताईसाहेब सौभाग्यवती कांक्षिणी कावेरीताई रविदासजी महाराज जगदाळे या परिवाराने आईचं केलेलं उद्यापन सोहळा गंगापूजन सोहळा आणि त्या सोहळ्याला आपण आलो येती बोलवी तर त्याशी न आपल्यालाही पुण्य आहे गाडी नको होईना नर्मदा परिक्रमा झाली जय नर्मदा मायरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा जय हो नर्मदा मायरेवा पार्वती वल्लभ सदाशिवा नर्मदा आठवी वेळो वेळा वाची नाही भयसाज्य प्राणी अशी गोड असा उद्यापन सोहळा झाला नामदेवरायचा उद्यापन सोहळा तीर्थयात्रेचा देवाने केला तसं या परिवाराने आईसाहेबाचा उद्यापन सोहळा केला त्यामध्ये मौलिक स्थान असणारे आमचे पूज्यश्री सगळ्यांचं गुरुस्थान आष्टेकर परिवाराचे जावई रविदासजी आबा जगदाळे आबांचा शिष्य परिवार ओम दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेतील समस्त विद्यार्थी हनुमानजी महाराज पांगरे असतील बाळा महाराज काळे आमच्या गावचं भूषण लक्ष्मीकांत महाराज गाडे असतील विनेकरी महाराज इकडं आमचे श्यामदादा ठाणगावकर असतील समस्त मंडळी बगाटे बाबा आहे आमचे प्रकाशजी महाराजे गोपालजी महाराजे आमचे दीपक भाऊ बोंद्रे आहेत सागरजी महाराज आणि आवाजाचं फिल्टरायझेशन एवढं सोपं नाही बरं छोटाली बटन इको बेस ट्रबल गेन त्यातलं ज्ञान पाहिजे एका चॅनलला 12 बटन आहे प्रथमेश त्या 12तलं एक जरी बिघडलं तरी 12 नजरा करून लोक पाहते ज्याला काही कळत नाही ती म्हणतो सगळं चांगलं होतं पण साऊंडमुळे बिघडलं ते सोपं काम नाही पण ते सगळं क्लिअर कट केलं टाळी वाजवा एकदा प्रथमेश वा त्यांच्याही कोटीरून परिवाराच्याही कोटीरून आणि फास्ट मीडिया आहे आजचं झालेलं गंगापूजन सोहळा उद्यापन सोहळा कधी भविष्यात पाहण्याकरता गोड असा चॅनल गजर हरिनामाचा याचे चालक मालक आमचे उद्धव बापू कवडे ते देखील उपस्थित आहेत सर्व मंडळीचे कोटीरून व्यक्त करतो आणि थांबतो हात उंच करा 2 मिनिटं भजन करू नर्मदा मातेचं पांडुरंगाचं आणि थांबू करा सगळी मंडळी हात उंच हेच पुण्य आहे आपण
त्यांचंही पूजन का येती बोलवीत त्यासी नमो. आणि पवित्र माईसाहेब असणाऱ्या त्यांचंही पूजन आमच्या कावेरीताई करतील. आता वळईजवळ कुत्री व्याली, कुत्री जनली, 7-8 पिलं झाली मामा. त्या पिलांना कुत्रीच्या आईनं सांगितलं त्या पिलांना, तुमच्याकरता मी दिवसभर गावभर फिरेल, लोकांना वाढलेली भाकर त्याचं दुधात रूपांतर करेल, तुमचं संगोपन करेल. फक्त एक काम करा बाळांनो, तुम्ही लहान आहे ना, छोटी ना, तोपर्यंत ही वळईची जागा सोडून बाहेर कुठं जाऊ. तुम्ही बाहेर जाल, जग मोठं खराब आहे, वाईट आहे, त्रास व्हायला बसला, जाऊ नका बाहेर. पण एक दिवस रविवार होता आणि रविवारी छोटाली पोरं, गल्लीतली पोरं खेळत खेळत वळईजवळ गेली आणि त्यांच्या हातात बिस्किटं होती. काय होती ते कोणाला दाखवली? कुत्र्याच्या पिलांना. ते कुत्र्याची पिलं बिस्किटं खायचे, लहान पोरांना आनंद व्हायचं. पण हे दृश्य आहे ना, गावातल्या मोठ्याल्या कुत्र्यांनी पाहिलं. ध्यानपूर्वक ऐका, संपलंय कीर्तन. कोणी पाहिलं? मोठ्याल्या कुत्र्यांनी पाहिल्यानंतर पाहिलं ही बिस्किटं खाऊ राहिली. ते लहान आले पोरं घरी गेले आणि मोठाले कुत्रे जे तुटून पडले त्या पिलांना कुत्र्याच्या रक्तबंबाळ केलं. रक्तबंबाळ झालेली पिलं घरी गेली आणि घरी गेल्यानंतर त्यांची आई आली नाही म्हणली, पोरांनो तुम्हाला म्हणले होते जग मोठं वाईट आहे, बाहेर पडू नका. तुमची अवस्था झाली. पण त्या कुत्र्याच्या पिलांनी कुत्रीच्या आईला दिलेली उत्तर महत्वाचं आहे. ऐका ध्यानपूर्वक. ती पिलं म्हणाली, आई दुनिया खूप चांगली आहे, जग खूप चांगलं आहे, दुनियाला प्रेम द्या. लोक आपल्याला प्रेम देतात, लोकांशी वैर करा, ते वैरत्वानच वागतात. तुम्ही जसं वागाल तशी दुनिया आहे. परंतु ती बारकाली पिल्लं म्हणली, आम्ही जे रक्तबंबाळ झालो ही अवस्था आमची कोणी केली? नाही कळालं? आमच्यांनीच केली. मग हे सोडा, जीवनात चांगलं जगा आणि कुठंतरी वाटू द्या आपल्या परिवारातील एखादा घटक बुजुर्ग चारोधाम यात्रा करून त्याचा उद्यापन सोहळा आपल्या हातून समापन्न झाला पाहिजे. का यो पुण्याचा संचय या सगळ्या परिवाराला तारणार आहे. कोणता? प्रकाशजी बुवा, हाच संचय. बाकी सोबत काहीच येणार नाही. मग परिवाराने केलेलं मातोश्रीचं जलपूजन, उद्यापन सोहळा जगाच्या मालकाने सांगितलेल्या नियमानुसार झालाय. कीर्तन समापन्न झालंय, आरती होईल आणि त्यानंतर सांगू का, आज कीर्तन झाल्यानंतर तुम्ही माझं दर्शन नका घेऊ, परंतु निर्मलाईचं दर्शन का घ्या माहिती आहे? येती बोळवीत त्याशी नमो. महाराज आम्ही तीर्थावळी ऐकली आहे. तीर्थाटन करून आल्यानंतर उद्यापन सोहळ्याला गेल्यानंतर ज्यांनी तीर्थ केली, हो हो हो, तीर्थयात्रा करून आल्यानंतर उद्यापन सोहळ्याला गेल्यानंतर त्या तीर्थयात्रा केलेल्या घटकाचं दर्शन झाल्यानंतर पुण्य आहे. तदनंतर साध्वी अन्नपूर्णाजी माता या देखील आजच्या या उद्यापन सोहळा करता गंगा पूजना करता उपस्थित राहिल्या. हरिकीर्तन झाल्यानंतर कावेरीताई जगदाळे त्या अन्नपूर्णा मातेंचा सन्मान करतील, याची सगळ्यांनी नोंद घ्या. आता गोड अशी आरती होईल, कीर्तनाचा समारोप होईल, पूजन करून घ्या. चला 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 पटपट चला. हा बा चाल म्हणा, तो पण भजन म्हणा किंवा चाल म्हणा. गुरुतीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया तिराया माझा नुरुतीराया सोपान पूजन गोपाल मुक्ता गंगा गोदावरी मैया मैया विश्वेश्वर भगवान की जय, आनंद की जय, पार्वती पतय हर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.
आता उतारे श्री म्हणे भोग गेला निवारला आता उतारे श्री म्हणाले करायला करुणी आरती चक्र पारे होवार आज पुराण वसरल्या ताळा भाऊ चक्रा पुण्यवंत तुम्ही आज पुराण वसरल्या ताळा ताळी उभा आज पुराण प्रेम आरती गोविंदा देव मुक्ता वो वारसी परमानंद नामा मणे के चवाची जे कोणी राहिलो आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेरा सेवती साधु संता मनोहे गला माता आरती ज्ञान राजा ओ लोपले ज्ञान लगे इतरा के कोरे अवतार मारुका आवके वेल जाने आरती ज्ञान राजा नगट पुय बोले विश्वब्रह्मांड के राम जनार्दन मस्ता आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ति सच्चिदानंद मूर्ति भय रखवे आमा आरती तुकारामा राघवे सागराग पाचान तारे कैसे तो बाते कैसे तो बाते आरती तुकिता तोरणे से ब्रह्म तुपासी आए मनवो निरावे कर्या मनवो निरावे जय माता देवी आरती तुकारामा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ति सच्चिदानंद मूर्ति भय रखिया महाराज समर्था त्रिभुवने कुचितोर जगत गुरु जगन्नाथ जगन्नाथ एकनाथ नाम सार वेद शास्त्र भुज संसार दुगनाथ महाराज आरती एकनाथ राज समर्था त्रिभुवने कुचितोर जगत गुरु जगन्नाथ एकनाथ एकनाथ नाम गीता सुख वाटले चित्त अनंत पदार्थ जनीन पुरी दाता एकनाथ महाराज समर्था त्रिभुवने कुचितोर जगत गुरु जगन्नाथ एकनाथ काली लोटांगण माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी कोणी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमात पंढरीचा वारी कोणी हरी चंद्रभागे स्नान तुका पंढरीचा वार करी वारी कोण दे हरी मागणेक तुझे प्रति आहे दिसील तरी पाय संताच निर्वी हेची मज देई आणि का तुला